स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने रविवारी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर आज या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. विधानसभेत या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत कुणाल कामरा याच्या कामांची कुंडलीच वाचून दाखवली. कुणाल कामरा हा हिंदू देवदेवतांचा अपमान करतो. त्याच्या मनात धार्मिक द्वेष आहे. त्याच्या मुसक्या वेळीच आवळल्या नाही तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रकरणात कलम 19(2) लावून लवकरात लवकर कुणाल कामरा याला अटक करण्याची आवश्यकता आहे, असं अर्जुन खोतकर यांनी सांगितले. एवढंच नाही तर कामराचा बोलवता धनी कोण आहे याचाही शोध घेण्याची मागणी अर्जुन खोतकर यांनी केली आहे. तसंच कुणाल कामरा याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासावे, त्याच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी सभागृहात केली. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला आणि कुणाल कामरा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. एवढंच नाही तर कुणाल कामरा याने सर्वोच्च न्यायालयावरही एकदा टिप्पणी केली होती, अशीही माहिती त्यांनी दिली. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. सभागृहात यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये. राज्यातील एखाद्या वरिष्ठ नेत्यांबद्दल असं अपमानकारक बोलणं सहन केलं जाणार नाही. 2024 साली झालेल्या निवडणुकीत खुद्दार कोण आणि गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं आहे. बाळासाहेबांचा वारसा कोण पुढे चालवतंय हे देखील जनतेने ठरवलं आहे. त्यामुळे कुणाल कामरा याने याबद्दलची माहिती घ्यायला हवी, असंही फडणवीस म्हणाले. कुणाल कामराला वादविवाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. याच हव्यासातून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले की आमच्यात राजकीय मतभेद असू शकतात, परंतु राज्यातील एखाद्या वरिष्ठ नेत्यावर असा अपमान करणाऱ्या व्यक्तीबाबत सभागृहात चर्चा सुरू असताना विरोधकांनी अशा प्रकारे तात्काळ उठून उभं राहणं ही आश्चर्याची बाब आहे. याचा अर्थ ते एक प्रकारे कुणाल कामराचं समर्थन करतायत का, किंवा त्यांनीच कुणाल कामराला सुपारी दिली का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. कुणाल कामरा सारखी मंडळी महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतात. लेफ्ट लिबरल किंवा अर्बन नक्षलवादी विचार जो तयार होतोय तो अशा प्रकारे राज्यातील मानकांचा अपमान करणं आणि देशातील संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडावा अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. त्यामुळे अशा प्रकारची कृती सहन केली जाणार नसून यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र कुणाल कामरा याला आपलं समर्थन दर्शवलं. कुणाल कामरा यांनी काहीही अयोग्य केलं नाही. त्याने जनभावना व्यक्त केला. ज्या प्रकारे नागपूर हिंसाचारातील नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई देण्यात आली, त्याचप्रमाणे कुणाल कामरालाही नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे त्यांनी एक प्रकारे कुणाल कामराच्या या कृतीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालंय. आमदार राम कदम यांनी तर दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी उबाठा गटानेच कुणाल कामरा याला सुपारी दिली असल्याचं विधान केलंय. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम पाहता तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कुणाल कामराला खरंच उबाठा गटाने सुपारी दिली असावी का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर, महाएमटीबी मुंबई.